पारगाव या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जवळपास या ठिकाणी 5 शेळ्या ठार झाल्या आहेत. ते कुटुंब या ठिकाणी आहेत. बाबा काय सांगाल, कशी घडली घटना? हे रात्री मी 2-3 वेळा चक्कर मारत असतो. हां. आमचा व्यवसाय शेळ्यांवरतीच चालतो. पण 2 वाजता आल्याच्या नंतर पाची बकरी ते रक्त पिऊन गेले. पाहतो तर सगळं विषय संपला होता शेळ्यांचा. तुम्ही किती वाजता पाहिलं? मी 2 वाजता आलो. हां. माझ्या अगोदर कार्यक्रम होऊन गेला तो 2च्या नंतर. मग 2 वाजता शेळ्या होत्या का? नाही, संपलं होतं. संपल्या होत्या. हो. मग त्यानंतर तुम्ही काय केलं मग? मग तसंच घरी गेलो. परत आलो, मग झाकून ठेवलं तिथे जागेवर. ह्या ठिकाणी त्यांचा गोठा आहे आणि ह्या ठिकाणूच बिबट्या येऊन ह्या ठिकाणी ह्या 5 शेळ्या जवळपास त्यांनी ठार केल्या आहेत. एकंदरीत बाबा किती रुपये तुमची नुकसान झाली, काय सांगाल? तरी 60-70 हजाराची नुकसान झाली माझी. बाकी तुमचं उदरनिर्वाह सगळं याच्यावर असतो का? याच्यावर शेळ्यांवरतीच चालतो. शेळ्या चालतो. हो. ह्या भागात सारखे हल्ले होतात का बिबट्याचे? काय काय बिबट्यांचे हल्ले सारखे होतात का? सारखे होतात. बिबट्यासारखा इकडे येतो का? बिबट्या का? येतो का? वाघ येतो का इकडे सारखा? हा वाघ येत असतो ना. तुम्ही या ठिकाणी आला आहेत. खूप मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे. जवळपास 5 शेळ्या या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्यात. काय सांगाल आपण? काल रात्री आमचे चुलते सकाराम माधू चकवे यांच्या शेळ्या या गोठ्यामध्ये, बंदिस्त गोठ्यामध्ये होत्या. तर रात्री एक साधारण 2-2:30च्या दरम्यान बिबट्यांनी त्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांचं असं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. हे गरीब कुटुंब आहे आणि या गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णतः शेळ्या पाळण्यावर आहे आणि यांचं 2 गाभण शेळ्या मारलेले आहे. असं जवळजवळ 60-70 हजार रुपये त्यांचं नुकसान झालेलं आहे. या भागामध्ये कायमच बिबट्याचा वावर आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये मागे शासनाने 40-50 बिबटे जरी तिकडे नेऊन सोडले तरी गावात अजून 9-10 बिबटे आहेच आहे. 1 महिन्यापूर्वी आमचा भाऊ अतुल चकवे यांच्या मुलाच्यावर वाघाने हल्ला केला होता दिवसा. त्याच्यानंतर आता 8-15 दिवस होतील तर इथं 5 शेळ्या मार दिल्या आहेत. तर याचा लवकरात लवकर बंदोबस्त शासनाने करावा आणि या बाबांना लवकरात लवकर नुकसानीची प्रायोरिटी देऊन, या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे त्याच्यामुळं प्रायोरिटी देऊन त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी आम्ही विनंती करतो. तसे आता जवळजवळ 11 वाजत आले आहे पत्रकार साहेब, तर अजूनही फॉरेस्टचे अधिकारी म्हणा कोणी म्हणा अजूनही इथं आलेले नाही. 7 वाजता फोन केलेला आहे त्यांना. सकाळी 8 वाजता फोन केलं, 7 वाजता फोन झालेला आहे, पण अजूनही एकही कर्मचारी इथं आलेले नाही, पंचनामा केलेला नाही. तर आता याची विल्हेवाट लावली पाहिजे. तर साहेब आल्याशिवाय पंचनामे केल्याशिवाय याची विल्हेवाट लावता येत नाही. तर शासनाने पण आमच्या भागामध्ये लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करून आमच्या शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होतं आहे, पाळीव प्राण्यांना होत आहे, लोकांना रात्रीचे जे काही आहे संरक्षणार्थ आता आमच्या भागात बंदुकीच्या परवाना द्यावा असं आमची विनंती आहे जवळजवळ. कारण महिन्याभरामध्ये जवळजवळ 2-3 हल्ले आमच्या गावामध्ये बिबट्यांचे होत आहे. तरी शासनाने दखल घेऊन आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार साहेब यांनी याची त्वरित दखल घेऊन या बाबांना न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. एकंदरीत जुन्नर तालुका हा आपत्ती तालुका घोषित केलेला आहे आणि त्या तालुक्यामध्ये बिबट्याच्या मारू संघर्षासाठी खूप मोठा निधी देखील आलेला आहे. पिंजरे देखील भरपूर आले आहेत. परंतु वन विभागाकडून सांगितलं जातं की पिंजरा आमच्याकडे नाही आहे, तुम्ही दुसरीकडे पिंजरा लावलेला आहे. ह्या बाबी कशामध्ये तुम्ही कसं पाहता याच्याकडं? आता पिंजरा लावण्याची पूर्णतः जबाबदारी शासनाची, हे काम त्यांचं आहे. किंवा त्याच्यामध्ये बक्ष ठेवायचं किंवा ते उतरवायचा किंवा त्याचे जे ट्रॅव्हलिंग आहे हे पूर्ण काम त्यांचं आहे. त्यांना निधी आलेला आहे. तर त्यांनी लवकरात लवकर असं खर्च करून ज्या ठिकाणी हल्ले होतात त्या ठिकाणी बिबट्यांसाठी बंदोबस्त करण्यासाठी बक्ष म्हणा, ते पिंजरे म्हणा, ते लावावेत लवकरात लवकर, म्हणजे जो काही शेतकऱ्याचं नुकसान होत आहे ते थांबेल अशी आमची विनंती. वन विभागाला आपण जर फोन केला तर सांगते म्हणतात की पिंजरा इथं नाही आहे, दुसरीकडे अवेलेबल आहे, तिकून आणावं लागेल. तरी पण ते त्या दिवशी ते पिंजरा लावत नाही. समजा आज ह्या ठिकाणी जर तुम्ही वाघ पाहिला तर लगेच तात्काळ ते दखल घेत नाही या गोष्टीकडं. याकडे आपण कसं पाहताय? कसं म्हणजे पाहतोय आता त्याच्यावर आमच्या लोकप्रतिनिधी आहे शरद दादा यांनी लवकरात लवकर लोकप्रतिनिधींना हे जे काही तुम्ही आता समस्या मांडली खरोखर ती आमची समस्या आहे साहेब. तुम्ही जे सांगितलं आता का पिंजरा लावती नाही, का पिंजरा उपलब्ध नाही किंवा हे जे कारण आम्हाला सांगता कामा नाही. पिंजरा समजा एखाद्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसला तर त्यांनी त्वरित पिंजरा लावण्यात यावा.
त्याच्यामध्ये भक्ष टाकण्याची जबाबदारी त्यांची आहे. वेळोवेळी कुठं पिंजरा हलवायचा किंवा सावज कसं टाकायचं त्याच्यामध्ये हे काम त्यांचं आहे. तर त्यांनी त्वरित दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे त्यांना. जुन्नर आंबेगाव तालुक्यासाठी जो 1001 पिंजरे खरेदी केलेले आहेत. ते पिंजरे जुन्नरच्या फॉरेस्ट जो ऑफिस आहे जुन्नरचं वरती त्या ठिकाणी पडलेले आहेत. परंतु सांगितलं जातं की बाबा पिंजरे आमच्या गाव अवेलेबल नाही आहे, दुसरीकडे पिंजरा आहे, 10 किलोमीटरच्या आतमध्ये आम्ही पिंजरा लावू शकत नाही. ह्या कुठंतरी याच्याकडं वन विभागाने दुर्लक्ष करावं आणि ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी त्वरित त्यांनी पिंजरा लावा. त्वरित पिंजरे लावलेच पाहिजे. आता तुम्ही बघा पत्रकार साहेब इथं जवळजवळ 60-70 हजार रुपयाचं आमच्या चुलत्यांचं नुकसान झालेलं आहे. ते भरून नाही येण्याजोगं नुकसान आहे. तर अशी जर घटना घडत असेल, आता या भागामध्ये महिन्यापासून बिबट्याचा वावर आहे. 1 महिन्यापूर्वी त्या मुलावर हल्ला झाला होता. तो पिंजरा इथून काल परवाचा हलवलेला आहे. पण त्याच्यामध्ये पिंजऱ्यांचा ठेवण्यात येतो, भक्ष्य नाही. भक्ष्य ठेवण्यात येत नाही. भक्ष्य जर ठेवला असतं तर तो आज इथून 500 फुटाचा अंतरावरचा तो पिंजरा लावला होता तर त्याच्यामध्ये तो वाघ जाऊन अटकला असता. पण भक्ष्य ठेवतात ते कोंबडी ठेवतात भक्ष्य. मग कोंबडी हे बिबट्याचं खाद्य नाहीये. मग आता हे वन विभागाला समजलं पाहिजे ना. वन विभाग आता वन विभागाचा आमच्यापेक्षा पीएचडी त्यांची जास्त झालेली, त्याच्यावरती अभ्यास करतात. मोठमोठे अधिकारी IPS लेवलचे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. खालचे दर्जाचे अधिकारी जर असं जर वागत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यावर जातीने लक्ष घालून ही आमची शेतकऱ्यांची समस्या सोडवली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की भक्ष्य जर कोंबडी ठेवलं तर बिबट्या त्या ठिकाणी गोलवर फिरतो, आतमध्ये जातच नाही. हो, पण काही ठिकाणी जर समजा काय शेळी किंवा म्हणा किंवा दुसरं काय भक्ष्य जर ठेवलं तर त्या ठिकाणी बिबट्या अडकतोच. तर त्याच्यासाठी शासनाने जे काही निधी आहे, जे भक्ष्यावर जास्त आमचं म्हणजे म्हणणं आहे का भक्ष्यावर शेळी म्हणा मेंढी म्हणा त्याच्यावर खर्च करावा आणि त्याच्या मार्फत अनेक बिबटे या पिंजऱ्यामध्ये तुम्ही म्हणता 1001 पिंजरे आलेले आहे. रोजचे जर 1000 पिंजरे जावा तुम्ही रोजचे 100 जरी बिबटे पकडले तर जुन्नर तालुका हा बिबट्यामुक्त होईल अशी आमची अपेक्षा आहे. मग आता हे जे भक्ष्य जे आहे ते भक्ष्य कोण ठेवतं नेमकी ज्या ठिकाणी घटना घडली तो ठेवतो का ज्या वन ठिकाणी विभाग? घटना गेली त्या ठिकाणी ना ते पिंजरा आणतात टाकतात आणि कोंबडी आणून ठेवतात. बॉयलर कोंबडी आपण जसं सांगितलं बॉयलर कोंबडीच्या त्या पिंजऱ्याच्या भोवती बिबट्या फिरतो आणि निघून जातो. बॉयलर कोंबडी हे काय बिबट्याचं भक्ष्य नाही. त्याच्यासाठी शेळी मेंढी जर असेल तर लवकरात लवकर बिबटे त्या पिंजऱ्यामध्ये अडकतील आणि जुन्नर तालुका बिबटमुक्त होईल अशी आमची अपेक्षा आहे. जर यांनी पिंजरा लवकर लावला नाही तर आपली काय भूमिका असेल ग्रामस्थ जर म्हणून? लवकरात लवकर यांनी पिंजरे लावले नाही तर आम्ही वन अधिकाऱ्यांना आमच्या भागामध्ये फिरणं बंद करून टाकू. कारण तुम्ही बघा आज जवळजवळ सकाळी 11 वाजलेत. या बाबांचं आज 60-70 हजार रुपये नुकसान झाले. आज एकही कर्मचारी इथं आले नाही. तुम्ही बघा मी म्हणतो 5-25 कर्मचारी ओतूरचे जे काय फॉरेस्ट ऑफिसर असतील त्यांच्याकडे आहेत तर त्यातून एकही अधिकारी ते पाठवू शकत नाही का समजा पंचनाम्यासाठी? आज एवढ्या वेळामध्ये त्यांनी पाठवणं आवश्यक होतं पण अजून त्यांनी पाठवले नाही. दुर्लक्ष आहे त्यांचं. बरोबर आहे. बरोबर.